तर 2019 एकाच वर्षी एकाच टॉपिकवरचे एवढे क्वेश्चन विचारले जात नाहीत. क्वेश्चन पेपर जास्त आहेत, ऑनलाईन एक्झाम होती, त्यामुळे एका टॉपिकवरचे जास्त क्वेश्चन तुम्हाला काही वर्षामध्ये बघायला मिळतील. जसं 2019 पण आहे, 20 पण आहे करोनाच्या ह्याच्यामध्ये, आणि बहुतेक 21 पण असणार आहे. बघूया, ए आणि बी ची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची आहे. अगोदर काय करूया, ए ला इकडे थोड्या बाजूला घेऊया. ए निगेशन ऑफ पी अँड निगेशन आर, negation of P and negation R, or disjunction negation Q or S. आणि B स्टेटमेंट दिलेलं आहे P or S, P or S, आणि डबल इम्प्लिकेशन Q and R. बघूया, त्यांनी ट्रूथ व्हॅल्यूज पी आणि क्यू ची ट्रू दिलेली आहे, आर आणि एस काय दिलेलं आहे, फॉल्स दिलेलं आहे. पी आणि क्यू ट्रू घ्यायचा आहे आणि आर आणि एस फॉल्स घ्यायचा आहे. घेऊया इथे पहिल्यांदा निगेशन आहे तसं पी ट्रू घ्यायचं आहे अँड निगेशन ऑफ आर फॉल्स दिलेलं आहे. डिसजंक्शन म्हणजेच ऑर निगेशन ऑफ क्यू ट्रू दिलेलं आहे, डिसजंक्शन म्हणजेच ऑर एस फॉल्स दिलेलं आहे. आणि मग इथे सॉल्व करताना बाहेरचं निगेशन नंतर बघूया. अगोदर हे निगेशन काढून टाकूया. आपल्याला माहिती आहे निगेशन ऑफ टी काय येतो तर फॉल्स येतो, आणि निगेशन ऑफ एफ काय येतो तर ट्रू येतो. म्हणजे एफचं निगेशन टी असतं, टीचं निगेशन एफ असतं. तसं इथे टी आहे तसं अँड एफचं निगेशन टी येणार आहे, और निगेशन टीचं एफ येईल और एफ. आणि मग या निगेशनचा विचार नंतर करूया. अगोदर याचं आणि याचं काय होतं बघूया. टी टी असेल तर कंजंक्शन आपण पाहिलं होतं, कंजंक्शनचा कोणता रिझल्ट लक्षात आहे आपल्या, दोन्ही ट्रू असतील तर ट्रू येतं, बाकी केसमध्ये सगळे फॉल्स येतं. म्हणजे टी टीचं निगेशन कंजंक्शन काय आलं, अँड आला ट्रू. निगेशन आहे तसं डिसजंक्शन एफ एफ असेल तर आपल्याला माहिती आहे डिसजंक्शन म्हणजेच ऑरचा रिझल्ट दोन्ही एफ असेल तर एफ येतो, म्हणजेच हे एफ येणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे निगेशन टी येतो एफ, एफ और एफ काय येणार आहे, एफ येणार आहे. म्हणजेच ए स्टेटमेंट जर दिलं होतं त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, एफ मिळाली. आता बीचा विचार करूया. बीमध्ये पी काय दिलेलं आहे त्यांनी, पी आणि क्यू दोन्हीसुद्धा ट्रू दिलेले आहेत, आणि आर आणि एस काय दिलेले आहेत, फॉल्स दिलेले आहेत. या ट्रूथ व्हॅल्यू इथे पुट करूया. पी ट्रू दिलेलं आहे आणि एस फॉल्स दिलेलं आहे. डबल इम्प्लिकेशन क्यू ट्रू दिलेलं आहे अँड आर फॉल्स दिलेलं आहे. आणि मग याचा आणि याचा रिझल्ट काय, हे डिसजंक्शन आहे, ऑर आहे, कंजंक्शन आहे, अँड आहे. कंजंक्शनचा रिझल्ट टी टी असेल तर ट्रू येतो, म्हणजे फॉल्स असणार आहे, हा रिझल्ट फॉल्स असणार. डिसजंक्शनचा रिझल्ट एफ एफ असेल तर एफ येतो, म्हणजेच इथे एफ एफ नाही आहे, बाकी केसमध्ये ट्रू येणार आहे. म्हणजेच याचा रिझल्ट ट्रू आला, याचा रिझल्ट फॉल्स आला असेल, आणि दोन्हीच्या मध्ये काय डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशनचा रिझल्ट कोणता लक्षात आहे आपल्या, दोन्ही ट्रू असतील तर ट्रू येतं, दोन्ही फॉल्स असतील तरी ट्रू येतं, दोन्ही ट्रू असतील ट्रू मिळणार आहे, आणि दोन्ही फॉल्स असतील तरी डबल इम्प्लिकेशन काय येतं, ट्रू येतं. मग कोणत्या केसमध्ये फॉल्स येतं, टी एफ आणि एफ टी असेल तर. दोन्ही रिझल्ट सेम असतील, दोन्ही ट्रूथ व्हॅल्यू सेम असतील तरच ट्रू येणार आहे, नाहीतर आपला रिझल्ट काय आला, फॉल्स आला. म्हणजे हे पण फॉल्स आलं, हे पण फॉल्स आलं. म्हणजे आपला ऑप्शन कोणता करेक्ट आहे तर सी ऑप्शन करेक्ट आहे.